येणार आहे तर शिष्टमंडळ आपलं काही भेट वगैरे घेणार आहेत का? नारपारविषयी काही इथून मागणी करणार आहेत का त्यांच्या? आम्ही त्या ठिकाणी मोदींच्या भेटीची वेळ समिती मागणार आहे, परंतु आम्ही अनुभवलो आहे की संभाजीराजेंसारखे आज छत्रपती घराण्यातल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला त्यांनी वेळ दिली नाही, बरोबर आहे, तर त्यांना नार पार गिरण्याचं शेतकरी दुःख कधी कळणार नाही। आज ज्या पद्धतीने मोदी जिल्ह्यामध्ये येत आहेत तर आम्ही देखील ठरवलं आहे की आम्ही त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवू, आंदोलन करू, मात्र आमचं नार पार गिरणीवर जर शाश्वत पाऊल पडत नसेल तर आम्ही या ठिकाणी कोणत्याही मंत्र्याचे कार्यक्रम होऊ देणार नाही। उमेश पाटील यांनी 40 गावातील शेतकऱ्यांच्या विषयी नारपार योजने जे गिरणाचं खोलाचं आहे त्या संदर्भातचा आज भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता। त्यांनी थेट सांगितलं आहे की आमच्या मागण्या किंवा आमच्या गोष्टी मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्री किंवा आमदार किंवा पंतप्रधान यांना फिरू देणार नाही गिरणा खोऱ्यात। बघा, आता असं आहे की ते विरोधक आहे, विरोधकाची भूमिका पार पाडतील। ते 5 वर्ष आमदार होते, 10 वर्ष खासदार होते, त्यांनी मतदारसंघात अनेक घोषणा केल्यात। ते गिरणा पायी परिक्रमा त्यांनी काढली, बेलगावाची पायी पदयात्रा काढली, सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी ते वक्तव्य करत असतात, फारसं मनावर घेण्याची गरज नाही। ते काय आम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही अशी परिस्थिती आहे। अनेक लोकांचे नोकऱ्याचे पैसे त्यांनी घेतले आहेत। काल अलवाडीला त्यांना अक्षरशः गावातल्या लोकांनी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, त्यांना अक्षरशः नामोहरण करून खाली मान घालून गाव सोडावं लागलं। त्यांनी आम्हाला फिरू देण्यापेक्षा त्यांनी तालुक्यात फिरावं, विचारावं जनतेत त्यांचं काय परसेप्शन आहे। आज त्यांनी जो मोर्चा काढला त्याची काय परिस्थिती होती जरा आपणच स्वतः बघावी। त्या माणसाला फार काही महत्त्व देण्याची गरज नाही। गावागावांमध्ये भानगडी लावणे, 2 गटांमध्ये गट निर्माण करे ही त्या माणसाची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे त्यांना उत्तर देण्याची गरज नाही। या 2 वर्षात सत्तेच्या माध्यमातून किती रुपयाची कामं चालू झाली आहेत, किती केली, मी दिलेली आश्वासने किती पूर्तता झाली याची ग्राउंड रियालिटी आपण चेक करावी। उन्मेष पाटील काय म्हणता याला फार महत्त्व देण्याची गरज नाही। ते काय पंतप्रधानांना फिरू देणार नाही, लोकांचे नोकऱ्यांचे पैसे घेतलेले आहेत। एक वेळ अशी येईल की उन्मेष पाटील पुढे पळतील, लोक त्यांच्या मागे शिंगाडे घेऊन फिरतील।